नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आपली प्रश्नमालिका सुरू आहे आणि आपली ही जी काही लेक्चर सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत की मुंबई उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहेत त्या विविध खंडपीठांच्या बद्दलची माहिती पाहत आहोत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाची एकूण खंडपीठ किती आहेत, त्याचबरोबर ते खंडपीठ कधी स्थापन झाली याबाबतची माहिती पाहिलेली होती. त्या व्हिडिओची लिंक जी आहे ती लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. तर बघा, आजच्या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. 7 ते 8 मिनिटांमध्ये मी तुम्हाला 10 प्रश्न देत असतो आणि त्या 10 प्रश्नांची तयारी तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहेत त्याची सविस्तर माहिती किंवा त्याबाबत कसाही प्रश्न तुम्हाला विचारला तर त्या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते उत्तर तुम्ही हमखास देऊ शकता. त्यासाठी आपली लेक्चर सिरीज पूर्ण पाहायची आहे. व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आजच्या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न बघा काय आहे की मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र खालीलपैकी कोणावर आहे किंवा कुठं आहे असं पण विचारलं जाऊ शकतं की मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र खालीलपैकी कुठे आहे किंवा कोणावर आहे. तर फक्त महाराष्ट्र व गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादर व नगर हवेली, दमण व दीव आणि फक्त गोवा. बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र खालीलपैकी कोणावर आहे आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे. ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र, गोवा, दादर व नगर हवेली, दमण व दीव या सर्व ठिकाणी काय आहे, मुंबई न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो तुमच्या समोर आहे. दादर व नगर हवेली आणि दमण दीव या प्रदेशांचे खटले कोणत्या खंडपीठात चालतात? दादर व नगर हवेली आणि दुसरा आहे दमण दीव या प्रदेशांचे खटले कोणत्या खंडपीठात चालतात आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि पणजी. बघा, गोवा जे खंडपीठ आहे ते कोणत्या ठिकाणी आहे आपल्याला विचारलं जाऊ शकतं आणि इथं आपल्याला विचारले हे जे खंडपीठ आहे या खंडपीठाचे प्रदेशांचे कोणत्या खंडपीठात चालतात आणि याचं करेक्ट आन्सर आहे पणजी या खंडपीठामध्ये वरच्या ह्या दोन्ही ठिकाणचे खटले चालत असतात. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर प्रश्न बघा काय आहे. मुंबई उच्च न्यायालय कोणत्या कायद्यान्वये स्थापन झाले आहे? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ती कोणत्या कायद्यानुसार झालेली आहे आपल्याला इथे विचारलेले आहे आणि कायदे दिलेले आहेत. बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 आहे, इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 आहे, इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 आहे आणि रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 आहे. तर हे जे काय आपलं मुंबई उच्च न्यायालय आहे या मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्या अंतर्गत झालेले आहे आपल्याला विचारलेले आहे आणि करेक्ट आन्सर बघा याचं इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 हा जो कायदा आहे या कायद्यानुसार बॉम्बे हायकोर्ट म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. आलं का लक्षात मित्रांनो? प्रश्न स्क्रीनवरती आला की तुमचं उत्तर कमेंट करायला विसरायचं नाही. उत्तर चुकलं तर चुकू द्या, परंतु उत्तर कमेंट करा. कारण तुम्ही उत्तर कमेंट केलं तर मला देखील समजतं की तुम्हाला हे प्रश्न आवडत आहेत, तुम्ही या प्रश्नांचा अभ्यास करतायत, म्हणजे मला आणखीन अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पोहोचवायला आणि तुमची या परीक्षेची तयारी तुमची कशी झालेली आहे हे तुम्हाला जर अनुभवायचं असेल, तुम्ही किती पाण्यामध्ये जर आहे हे अनुभवायचं असेल तर आपली लेक्चर सिरीज पूर्ण पाहत चला. मुंबई उच्च न्यायालय भरती असू द्या किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही भरतीची तयारी करत असू द्या, त्यासाठी सामान्य ज्ञानाचे देखील प्रश्न, चालू घडामोडी, जनरल नॉलेज हे देखील प्रश्न आपल्या चॅनलवरती रोज अपलोड केले जातात. त्यासाठी चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर. खालीलपैकी कोणतं खंडपीठ मराठवाडा विभागात येत नाही? बघा, खालीलपैकी कोणतं खंडपीठ जे आहे ते मराठवाडा विभागात येत नाही? औरंगाबाद, लातूर, बीड आणि नागपूर. बघा, तुम्हाला हे 4 खंडपीठ दिलेले आहे आणि याच्यातील कोणतं खंडपीठ जे आहे ते मराठवाडा विभागात येत नाही आपल्याला विचारलेलं आहे. चला, मराठवाडा विभागात न येणारं खंडपीठ आणि याचं करेक्ट आन्सर आहे
नागपूर खंडपीठ जे आहे ते नागपूर खंडपीठ मराठवाडा विभागात येत नाही. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य प्रशासकीय कार्यालय कुठे आहे? बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य प्रशासकीय कार्यालय कुठे आहे आपल्याला विचारलेले. नागपूर, औरंगाबाद, पणजी आणि मुंबई. खटाखट उत्तर कमेंट करा. आणि प्रश्न अतिशय महत्वाचे दर्जेदार प्रश्न आहेत मित्रांनो. तुम्हाला खंडपीठांबद्दलची कशी माहिती विचारली तरी तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य प्रशासकीय कार्यालय जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर. नागपूर खंडपीठाचा कार्यक्षेत्र खालीलपैकी कोणता आहे? बघा, आपण मगाशी पाहिलं की जे काही पणजी आहे, पणजी खंडपीठाचं कार्यक्षेत्र पाहिलं होतं. आता नागपूर खंडपीठाचं कार्यक्षेत्र खालीलपैकी कोणतं आहे? कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा. नागपूर खंडपीठाचं कार्यक्षेत्र बघा, तर विदर्भ या ठिकाणी काय आहे? नागपूर जे खंडपीठ आहे त्या खंडपीठाचं कार्यक्षेत्र आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो 7वा तुमच्या समोर आहे. औरंगाबाद खंडपीठ कोणत्या वर्षी कार्यरत झाले? बघा, औरंगाबाद खंडपीठ जे आहे ते खंडपीठ कोणत्या वर्षी कार्यरत झाले? 1975, 1980, 1981 आणि 1985. इथं आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि याच्यातील करेक्ट ऑप्शन बघा काय आहे की 1981 साली औरंगाबाद जे खंडपीठ आहे त्या खंडपीठ कार्यरत झालं. चला मित्रांनो, चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करून घ्या. तुम्हाला म्हणजे असेच महत्वाचे प्रश्न पाहायला मिळतात. अशा या टेक्निकल प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला हवी असल्यास आपला जी काही वेबसाईट आहे mtech, बघा mtech SOLU.com ही आपली वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेले आहे. तुम्ही तिथून ती पीडीएफ मिळवू शकता. गोवा खंडपीठ कोणत्या शहरात आहे? बघा, गोव्याचं खंडपीठ कोणत्या शहरात आहे? मडगाव, वास्को, मापसा आणि पणजी. बघा, गोवा खंडपीठाचं जे खंडपीठ जे आहे ते कोणत्या शहरामध्ये आहे? तर करेक्ट आन्सर आहे बघा याचं पणजी. पणजी या ठिकाणी गोवा खंडपीठ आहे. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. तुमचे 8 ते 9 मिनिटं घेतली जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 दर्जेदार प्रश्न दिले जातात. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या राज्यात नाही? अतिशय सोपा प्रश्न. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या राज्यात नाही? महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश. चला करेक्ट आन्सर बघा, करेक्ट आन्सर याचा आहे गुजरात राज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. आणि आजच्या प्रश्न मालिकेतील शेवटचा आणि 10वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. खालीलपैकी कोणते जिल्हे नागपूर खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात येतात? बघा, खालीलपैकी कोणते जिल्हे जे आहेत ते नागपूर खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात येतात आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन मध्ये नांदेड, औरंगाबाद, चंद्रपूर आणि कोल्हापूर. बघा, हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा चंद्रपूर. चंद्रपूर जिल्हे नागपूर खंडपीठाच्या. तर बघा, अशाच नवनवीन प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया अशाच नवीन प्रश्नांबरोबर पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.